हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 8. ज्ञानखंडन. ओवी क्रमांक 9. तेथे समोर व्हावया अज्ञानाचा पाडू कायसा, केऊते मेलिया माया होऊ पाहिजे. अर्थात कैवल्यावस्था प्राप्त झाल्यावर त्यापुढे यायला अज्ञानाची योग्यता राहत नाही. मेलेली माया जीवित कशी होईल? माऊली आत्मसाक्षात्कारित कैवल्यावस्था प्राप्त झालेल्यांना इशारा देत आहेत. आपल्याला एकदा कैवल्यावस्था प्राप्त झाली की आपल्यामधून मायेचा प्रभाव नष्ट होतो, आपण आत्मस्वरूप होतो. या योगे आता माया तिचा जाल आपल्यावर पसरवू शकत नाही. आपण भौतिक जीवन प्रणालीचा त्याग करून आध्यात्मिक जीवन प्रणालीप्रमाणे जीवन जगू लागतो. तथापि हे कितीही जरी सत्य असले तरीही यामधून पाय घसरल्याचीही उदाहरणे आहेत. कारण अशाही स्थितीत आपले मन स्वस्थ राहत नाही. ते संधी शोधून आध्यात्मिक जीवन प्रणाली झुगारून देण्याचा निकराचा प्रयत्न करत असते. ते आपल्याला भौतिक आकर्षणांकडे आकृष्ट करतच असते. यास्तव लक्षात घ्यावे की आपल्याला कैवल्य प्राप्त झाले आहे. आपल्यामधून मायेचे उच्चाटन झाले आहे. आता कितीही काही झाले तरी आपण मागे वळू शकत नाही. त्याकडे दुर्लक्ष करावे. डावा पाय कापल्यावर त्यानंतर त्या पायाला खाज सुटल्याची जाणीव झाली तर तो आपल्या नाठाळ मनाचा खेळ आहे हे लक्षात घ्यावे आणि वेळीच जागे होऊन पाय खाजवायला जाऊ नये. तसे आता भौतिकाला देहधर्मापुरतेच महत्त्व द्यावे. ओवी क्रमांक 10. अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावा आतू, तेथे ज्ञानाची तरी मातू कोण जाणे. अर्थात ज्या गावात अज्ञानाला प्रवेश नाही तेथे ज्ञानाची तरी मात्रा कोण कशी चालवून घेणार. जेथे काळोख नाही तेथे प्रकाश आहे असे कोणीही जाणत नाही. पृथ्वीच्या कक्षेबाहेर दिवस रात्र असे काहीही नाही. तेथे सतत सूर्य आहे, त्याचे तेज आहे. परंतु तेथे सूर्याच्या तेजाला प्रकाश असे संबोधन करणे प्रशस्त नाही, कारण तेथे तेज हीच एकमेव अवस्था आहे. यामुळे तेथे द्वंद्वात व्यक्त व्हायचे काहीही कारण नाही. कारण तेथे प्रकाश आहे असे म्हणायला तेथे काळोख नाही. यामुळे तेथे प्रकाशही नाही आणि काळोखही नाही. तेथे जे काही आहे ते तेज आहे. द्वंद्व तेव्हाच निर्माण होते जेव्हा एखाद्या व्यवस्थेविरुद्ध असे काही तेथे निर्माण होते. शहरामधून आपण असे म्हणतो की आज आपण जेवायला खाली बसूया, कारण दररोज आपण टेबलावरती जेवायला बसतो. तथापि आजही खेडेगावामधून चला जेवायला बसूया असे म्हटले जाते. तेथे चला जेवायला खाली बसूया असे कोणीही म्हणत नाही, कारण जेवायला खाली बसणे याविरुद्ध जेवायला वर बसणे अशी व्यवस्था तेथे अस्तित्वात नाही. तेथे जेवायला बसले जाते, ते वर किंवा खाली असे काही नसते. माऊली येथे याच द्वंद्वाबद्दल सांगत आहेत. ते सांगतात की ज्या गावात अज्ञानाला प्रवेश नाही तेथे त्याविरुद्ध असलेल्या ज्ञानालाही अशा गावात प्रवेश नाही. तेथे अज्ञान आणि ज्ञान असे काहीही नाही. यामुळे जे आहे ती अज्ञान आणि ज्ञान या पलीकडील तुरीय अशी सहजावस्था आहे. येथे भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेचा उदो नाही, कारण भौतिक वस्तुजगत देहधर्मापुरतेच वापरायचे असते. हीच व्यवस्था येथे सहजच आहे. यापेक्षा जास्त भौतिकाचा वापर सहजच केला जात नाही. यामुळे येथे त्यापासून सुटका करून घेण्यासाठी अध्यात्माचाही उदो नाही, कारण येथे आत्मप्रेरणेने सहजाचरण आहे. हेच तुरीय आहे. ओवी क्रमांक 11.
रात्री म्हणोनी दिवे पडती की लावावे, वाचोनी सूर्यासवे सेणणे होये. अर्थात रात्री दिवे लावावे लागतात, परंतु सूर्य असताना दिवे लावणे ही विनाकारण मेहनत आहे. जेथे जे मुळातच उपलब्ध आहे तेथे त्याची व्यवस्था करणे ही विनाकारण केलेली मेहनत आहे. रात्री काळोख असतो, अशा वेळी कोणी प्रकाशासाठी दिवे लावले तर ते आपण समजू शकतो, परंतु दिवसा सूर्य आहे, त्यामुळे तेथे प्रकाश आहे आणि तरीही तेथे कोणी तेथे दिवे लावले तर ते निश्चितच अप्रस्तुत आहे, ही विनाकारण घेतलेली मेहनत आहे. याचप्रमाणे जेथे कैवल्य प्राप्त झाले आहे तेथे कोणी अज्ञान नष्ट करण्यासाठी ज्ञानाची उठाठेव केली तर ते निश्चितच अप्रस्तुत आहे, कारण कैवल्यावस्थेत तेथे अज्ञान असत नाही आणि यामुळे तेथे ज्ञानही असत नाही. कैवल्यावस्था प्राप्त झाल्यावर आपण अज्ञान आणि ज्ञान अशा दोहोच्याही अतीत प्रविष्ट होतो. नेहमी नैसर्गिकपणे नियतीने आपल्याला जे काही उपलब्ध करून दिले आहे त्यामधून आनंद निर्माण करावा. आजूबाजूला कधीही कोणाकडे आणि कोणीकडेही पाहू नये. ते पाहून आपल्या उपलब्ध जीवनात बदल करू नये. तसे केल्यास आपण सुखदुःखाच्या न संपणाऱ्या फेऱ्यात विनाकारण अडकतो. कारण आपली देहयष्टी ज्यासाठी धारण केलेली आहे त्यासाठी नियती आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू उपलब्ध करून देत असते. ज्यावेळी त्यात बदल करणे आवश्यक असते त्यावेळी नियती तेथे बदल करते. त्याचा स्वीकार करावा आणि त्याप्रमाणेच जीवन जगावे. ज्यावेळी आपण नियतीने उपलब्ध करून दिल्यापेक्षा निराळे काही करतो तेव्हा आपण आयुष्य जगतो, कारण ते आपल्या मर्जीने जगणे असते. यामुळे आपल्या आयुष्यात सुखदुःख निर्माण होते. तथापि जेव्हा आपण नियतीप्रमाणे जगतो तेव्हा आपण जीवन जगत असतो ते आत्मप्रेरणेने जगणे असते. यामुळे आपल्या जीवनात सदा आनंद निर्माण होतो. ओवी क्रमांक 12. म्हणून अज्ञान नाही तेथेची गेले ज्ञानही, आता निमिषोन्मेषा दोही ठेली वाट. अर्थात अशा प्रकारे जेथे अज्ञान नाही तेथे ज्ञानही नाही. यामुळे आता येथे या दोहो पलीकडे निमिषोन्मेषा अशी स्थिती आहे. अज्ञान आणि ज्ञान या पलीकडील स्थितीला माऊलींनी अमृतानुभवात एक नवा शब्द बहाल केला आहे, निमिषोन्मेषा. याला त्यातले त्यात जवळचा शब्द पातंजल योग यामध्ये आहे आणि तो म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे प्रखर ज्ञान. भौतिकदृष्ट्या याचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट सहजच अल्प कालावधीत ज्ञात होणे म्हणजे प्रज्ञा. तथापि प्रज्ञा हा शब्द भौतिकापेक्षा अध्यात्मात वापरला जातो. अध्यात्मात याचा अर्थ आहे आत्यंतिक शेवटचे, टोकाचे, सर्वोच्च ज्ञान प्राप्त असणे म्हणजे प्रज्ञा प्राप्त असणे. या विश्वात आत्यंतिक शेवटचे, टोकाचे, सर्वोच्च ज्ञान एकमेव आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान. या पलीकडे आता काहीही नाही. येथे अज्ञान नाही, भौतिकाचे आकर्षण नाही, भोग नाहीत, संचित नाही. येथे सहजावस्थेत आध्यात्मिक जीवन प्रणाली आहे, योगिक आचरण आहे, आत्मप्रेरणेने जीवन जगणे आहे. यामुळे संचित नाही, स्वभावतः परमानंद आहे. हीच परमोच्च स्थिती आहे, कैवल्य आहे, निमिषोन्मेषा आहे. जीवन सदानंदी जगणे केवळ आध्यात्मिक जीवन प्रणालीनेच शक्य आहे, कारण येथे सुख नाही आणि त्यामुळे दुःखही नाही. येथे केवळ आनंद आहे. आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. येथे साक्षी राहून सृष्टी सहजच अवलोकन केली जाते. आत्मपरब्रह्माची अंशात्म्याकडून आपल्याकडून हीच एकमेव अपेक्षा आहे. आता आपल्याला अज्ञान आणि ज्ञान
या पलीकडील अवस्था प्राप्त झाली आहे, याचा फार सुंदर परिणाम म्हणजे निमिषोन्मेषा. याचा शब्दार्थही मोठा पाहण्यासारखा आहे. आपल्याला डोळ्यांची पापणी उघडून मिटायला जितका वेळ लागतो तो वेळ म्हणजे निमिष. अशा प्रति निमिषाला सतत उन्मेष आहे म्हणजे निमिषोन्मेषा. माऊली म्हणतात की अज्ञान आणि ज्ञान या दोहोच्याही पलीकडे जी स्थिती आहे तीच निमिषोन्मेषा. हरिओम.